मान्यवर या ठिकाणी नूतन इमारतीचं लोकार्पण करूनच व्यासपीठावरती आलेले आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय माजी खासदार, माजी मंत्री आणि सर्वांचं लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय दादा माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं। एकदा जोरदार टाळ्या माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब। या ठिकाणी महिलांना जागा करून द्यावी। महिलांना विनंती, आपण थोडं समोर या। सुरकुटलावर ताई, श्रुती तोडमे, आपण थोडं समोर यायचंय। तुम्ही उड्या बेटा। हे बघ विनोद, तू माझ्या पुढेच आहे, साईडला ना। मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, माननीय खासदार, राज्यसभेचे आणि लोकप्रिय नेते डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचंही मी बिलोलीमध्ये खूप खूप स्वागत करतो। देगलूर बिलोलीचे आमदार माननीय जितेश भाऊ अंतापूरकर, त्यानंतर माजी आमदार मुखेड मतदारसंघाचे आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, त्यानंतर उपाध्यक्ष आहेत नरसिंह सहकारी सूतगिरणी खानापूरचे बाळासाहेब पाटील खतगावकरजी, त्यानंतर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय श्याम पाटील कदमजी, अशोक पाटील मुगावकर, भास्करजी भिलवंडे, त्यानंतर गोविंदराव शिंदे नागेरीकर, शिवरामजी मोठे, यादवरावजी तोडमे, राजीव गंदीगुडे, रवी खतगावकरजी, बाबारावजी भाले, डॉक्टर अजय कदम, आनंदरावजी बिरादा, त्यानंतर साईनाथजी निवडे। सर्वांना विनंती आहे की आपण महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी दिवंगत नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब, अजितजी पवार साहेब, त्यानंतर शंकररावजी चव्हाण आणि श्यामरावजी कदम यांच्याही प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, त्यानंतर डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब, जितेश भाऊ अंतापूरकर, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, त्यानंतर श्याम पाटील कदम, गोविंदरावजी शिंदे नागेरीकर, श्री शिवरामजी लुटे, यादवरावजी तोडमे। सर्वांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करायचं आहे। खूप छान। या ठिकाणी 1 मेला महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्र गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे।
29 वर्षानंतर जी बँक आपल्या अस्तित्वात आलेली आहे. खरं तर ही बँक तोट्यामध्ये होती काही कालावधीपूर्वी, पण दादा या ठिकाणी बँकेवरती आले आणि ती बँक मला वाटतं 7 कोटी रुपयांनी नफ्यामध्ये आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक मंडळांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यानंतर आपल्याला मान्यवरांचा सत्कार सोहळा घ्यायचा आहे. या ठिकाणी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोली शहराच्या वतीनं भव्य असा सत्कार आपण आयोजित केलेला आहे. मी या ठिकाणी अभिजित तोडमे, इंद्रजित तोडमे, मिलिंद पवार, सय्यद रियाज, गणेश मडेकर, शेख वाली, संग्रामजी जेठे, दिलीप उत्तरवाड, बालाजी हरणे, राजकुमारजी गादगे, प्रवीण सोनकांबळे, साई प्रसादजी तोडमे एक मोठा अशा पद्धतीचा हार पहिल्यांदा तुमच्याकडून आहे. त्याच्यानंतर आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार सोहळा आहे. भास्कररावजी पाटील खदगावकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि संपूर्ण मान्यवरच्या हारामध्ये गुंफलं जाणार आहे. हा प्रेमाचा सत्कार आहे, आदराचा सत्कार आहे. बिलोली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीनं एक मोठा हार या ठिकाणी तुला शहनाई देता आली तर देवता, शहनाई देता आली तर हे स्वागत होईपर्यंत एक सुंदर असा पुष्पहार या ठिकाणी साई प्रसादजी तोडमे, धीरज, रोशनजी मोडके, शेळके, गुणाजी, भास्कर देवके, मारुती लांडगे, संतोष अंकोशकर, शेख इरफान, मिलिंद पटाईत, आदित्य तोडमे, साजिद कुरेशी, नरेश तोडकर. एकदा जोरदार टाळ्या या मोठ्या पुष्पहारासाठी. सुंदर अशा पद्धतीचा हार या ठिकाणी अभिजित तोडमे, इंद्रजित तोडमे, मिलिंद पवार, त्यानंतर सय्यद रियाज, दिलीप उत्तरवाड या सर्वांनी खूप छान. धन्यवाद सर्व मंडळीचे. या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं दादांचा सत्कार आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांचाही या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. हार तिथेच ठेवा स्टेजवरती आणि आपण खाली स्थानापन्न व्हावं ही विनंती. या ठिकाणी मार्केट कमिटी कुंडलवाडीचे सभापती माननीय श्री बाबारावजी भाले यांना विनंती की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार तथा मंत्री राज्याचे आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर, विशेष म्हणजे ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बाबारावजी भाले यांना विनंती आहे की आपण शाल आणि पुष्पहाराने साहेबांचा सत्कार करावा. आदरणीय बाबारावजी भाले ते सर्व सत्कार तिकडे द्या. कूलरच्या समोरून सरका. मान्यवरांना छानसं गार थंडगार हवा लागू द्या, कारण गरमी खूप आहे. बाबारावजी भाले सर्वांचे मित्र आणि मार्केट कमिटी कुंडलवाडीचे सभापती आहेत. आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेबांचं स्वागत करताना एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ द्या. भोजनाचाही कार्यक्रम आहे बरं का. धन्यवाद. यानंतर मार्केट कमिटी बिलोलीचे सभापती श्री रविकुमार पाटील खदगावकर यांना विनंती आहे की राज्यसभेचे आदरणीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांचा आपण या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. माननीय रवी पाटील खदगावकर डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतील, सत्कार करतील. सर्व भारतभर ज्यांचा दौरा असतो ते आज बिलोली नगरीमध्ये आज हजर आहेत. माननीय डॉक्टर अजितजी गोपछडे सर्वांचे लाडका नेतृत्व आहे. धन्यवाद. आपण या स्वागताचा स्वीकार केला त्याबद्दल. त्यानंतर माजी आमदार मुखेड मतदारसंघाचे तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय हनुमंतराव पाटील पेटमोगरेकर यांचं स्वागत करतील साईनाथजी निवडे, उपसभापती मार्केट कमिटी कुंडलवाडी. मी साईनाथजी निवडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हनुमंतराव पाटील पेटमोगरेकरांचं या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी आनंदरावजी बिराजदार सरांना विनंती की आपण गोविंदराव शिंदे नागेलीकर साहेब संचालक आहेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, आपण त्यांचं स्वागत करावं. माननीय आनंदरावजी बिराजदार सर.
हाँ दे बेटा, आवाज दे, थोड़ा मोटा कर, बस बस, थोड़ा आवाज कमी कर म्युझिकचा. यानंतर मी इंद्रजीजी तुडमे यांना विनंती करतो की श्याम पाटील कदम संचालक आहेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे, त्यांचं आपण या ठिकाणी शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत करावं. इंद्रजीजी तुडमे. काय पाहिजे? या स्वागताच्या नंतर श्री शिवरामजी लुटे संचालक आहेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, त्यांचं स्वागत करतील मिलिंदजी पवार शहराध्यक्ष बिलोली. मिलिंदजी पवार यांना विनंती आहे की आपण शिवरामजी लुटे यांचे या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. सावकाश. या ठिकाणी राजेंद्र पाटील कार्लेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली यांना विनंती की आपण बाळासाहेब पाटील खतगावकर उपाध्यक्ष श्री नरसिंह सहकारी सूतगिरणी खानापूर चे उपाध्यक्ष आहेत सूतगिरणीचे आदरणीय बाळासाहेब पाटील खतगावकर यांचं आपण स्वागत करावं. मिलिंदजी पवार शहराध्यक्ष बिलोली. राजेंद्र पाटील कार्लेकर, आपण बाळासाहेब पाटील खतगावकर यांचं स्वागत करावं. यानंतर माजी नगराध्यक्ष बिलोलीचे यादवराजे तुडमे यांचं मोहनजी जाधव यांना विनंती की आपण तुडमे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. मोहनजी जाधव, आपण प्लीज व्यासपीठावरती यावं. थोडं फोटोग्राफरला विनंती, स्वागत आमचं होऊ द्या. तुमचा फोटो खालच्या पायरीवर सुद्धा घेऊ शकता तुम्ही. खाली अंदर जाऊ द्या. यानंतर गंगाधररावजी नरवाडे यांना विनंती आहे की प्रदेश सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री भास्कर पाटील भिलवंडे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं, सत्कार करावा. गंगाधररावजी नरवाडे. गंगाधररावजी या. या स्वागताच्या नंतर मारुती पाटील गंभीर यांना विनंती की आपण श्री रवी पाटील खतगावकर सभापती मार्केट कमिटी बिलोलीचे आदरणीय रवी पाटील खतगावकरजी यांचं स्वागत करावं. मारुती पाटील गंभीर, आपण व्यासपीठ. मान्यवरांना सांगू इच्छितो की ही सर्व मंडळी गेल्या 2 तासापासून 2.5 तासापासून इथे गाण्याचा आनंदही घेत आहेत आणि आपल्याही प्रतीक्षेत आहेत. यानंतर मार्केट कमिटी कुंडलवाडीचे सभापती चिटणीस आहेत राजू गंदीगुडे यांचे या ठिकाणी राजेंद्र कापावा यांना विनंती की आपण राजू गंदीगुडे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सावकार. बालाजी शिंदे यांचं स्वागत करावं.
लागतो. विश्वनाथजी सामंत यांचं गंगाधररावजी हाके हे स्वागत करतील. स्टेजच्या थोडा मध्यभागी या म्हणजे बॅनरच्या समोर आपला फोटो निघेल. विश्वनाथराव थोडं समोर यायचंय. या ठिकाणी नवगावचे नागनाथरावजी अनंतवाड यांना विनंती की आपण बिलोली मार्केट कमिटीचे आदरणीय उपसभापती आनंदरावजी बिराजदार यांचं आपण स्वागत करावं. नागनाथराव बिराजदार यांचं सरांचं स्वागत करतील. नागनाथजी अनंतवाड बिराजदार सर समोर या. मी यानंतर गणेशजी मेडेकर यांना विनंती की आमच्या कुंडलवाडीचे माजी नगराध्यक्ष सुनीलजी यानंतर चंदू पाटील सावळेकर सरांचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी दिलीपजी उत्तरवाड बिलोली यांना विनंती की आपण या ठिकाणी या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्री डॉक्टर अजयजी कदम यांचं आपण स्वागत करावं. श्री शिवराजी पाटील मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक आहेत, त्यांना विनंती आहे की डॉक्टर अजयजी कदम यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. मी राजकुमारजी गाजगे योगीरावजी गोपछडे यांचा आपण या ठिकाणी सय्यद रियाज यांना विनंती की आपण गंगाधररावजी नरवाडे यांचे या ठिकाणी स्वागत करावं. शेख वाजीद यांना विनंती की आपण व्यंकटजी पांडवे या ठिकाणी माजी
करतील मोरे सर. आपल्याला विनंती की आपण वर यायचं आहे. किशनरावजी गव्हाणे यांचं आपण स्वागत करावं. मोरे सर. मारुती कोटलावर यांना विनंती. पांडवे साहेबांचं स्वागत करतायत या ठिकाणी. यानंतर शांतेश्वर पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी रमेश पाटील शेटकर यांना विनंती आहे की आपण शांतेश्वर पाटील यांचं स्वागत करावं. साजिद कुरेशी यांना विनंती की डॉक्टर लखमावार यांचं आपण या ठिकाणी लखमपुरे साहेब कुंडलवाडी. यानंतर हजेप्पा पाटील सुंकलोड आरळीकर प्रवीणजी सोनकांबळे यांना विनंती की आपण हजेप्पा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करावं. एक नवं आणि तरुण तरफदार नेतृत्व डॉक्टर लखमपुरे. श्री गोविंदजी बर्देवाड यांना विनंती की आपण गंगाधररावजी पिंगे पिंपळगावकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. विनंती की आपण भास्कररावजी पाटील सदगावकर आणि डॉक्टर गोपछडे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर शिवकन्याताई सुरकुटलावर यांनाही विनंती आहे की आपण स्वागत करण्यासाठी इकडे यावं. सुरकुटलावरही आपणही आदरणीय दादांचं आणि आदरणीय खासदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. संतोष चंदनकरजी यांचं स्वागत करतील सौदाजी गजलवाड यांना विनंती की आपण या ठिकाणी संतोषजी चंदनकर यांचं स्वागत करण्यासाठी इकडे यावं. धन्यवाद. म्हैसाजी भांगे सभापती आहेत. म्हैसाजी भांगे सभापती भास्कररावजी तरटे यांना विनंती आहे की आपण म्हैसाजी भांगे यांचं स्वागत करावं. गट सचिव संघटनेच्या वतीनं
आदरणीय खतगावकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. मावशींचं काय आहे ते बघा. इंद्रजित ते मावशींना भेट. तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतील तर ते सभेच्या नंतर घेणारच आहोत. काही निवेदन असतील तरी सुद्धा जर कुणाचा काही सत्कार या ठिकाणी राहिलेला असेल तर आम्ही शब्दसुमनानं स्वागत करत आहोत. आम्ही आता नामोल्लेख करत नाही. आपण स्वागत करावं, सत्कार करावा त्यांच्या जवळ जाऊन, कारण तो सत्कार होणं अतिशय आवश्यक असतो व्यासपीठावरील मान्यवरांचा. या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर अजय कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांना विनंती करतो की आपण ह्या आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. त्यानंतर चौधरी साहेबांचा सत्कार इंद्रजित कुलकर्णी करतील. त्यानंतर चित्र सत्कार अतिशय चांगले करणारे चौधरी सरांचा सत्कार इंद्रजित कुलकर्णी करतील. या ठिकाणी डॉक्टर अजयजी कदम यांना विनंती की आपण प्रास्ताविक आपण सुरू करावं. या ठिकाणी इंद्रजित कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण स्वागतासाठी इकडे यावं. डॉक्टर अजयजी कदम. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिलोली शाखा वास्तूचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी बँकेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी उद्घाटन केलेले आहे. काय करायचं कोणाचं काय या कार्यक्रमास उपस्थित बँकेचे उपाध्यक्ष माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, बँकेचे संचालक माननीय गोविंदरावजी शिंदे नागेलीकर, बँकेचे संचालक माननीय श्याम पाटील कदम साहेब, माननीय शिवरामजी लुटे साहेब, या मंचावर उपस्थित माननीय बाळासाहेब पाटील खतगावकर, उपाध्यक्ष नरसिंह सहकारी सुखदेवजी खानापूर, रविकुमार पाटील खतगावकर, सभापती मार्केट कमिटी बिलोली, माननीय श्री बाबारावजी भाले, सभापती मार्केट कमिटी कोंडलवाडी, माननीय श्री आनंदरावजी बिरादार, उपसभापती मार्केट कमिटी बिलोली, माननीय श्री रविनाथ पाटील निवळे, सभापती मार्केट कमिटी कोंडलवाडी व उपस्थित आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेस मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व उपस्थित बँकेचे सन्माननीय ग्राहक, परिसरातील उपस्थित सर्व संस्थांचे चेअरमन, संचालक, सरपंच व बँकेवर प्रेम करणारे सर्व नागरिक यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आपल्या बिलोली शाखेच्या वास्तूचा लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याबद्दल आणि सर्व मंचावरील आदरणीय व्यासपीठ यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. बिलोली शाखा ही 9 ऑगस्ट 1959 रोजी स्थापन झालेली आहे. या शाखेच्या ठेवी आज 12 कोटी 34 लाख एवढ्या आहेत. तसेच बँकेचे कर्ज येणे बाकी जे आहे ते 4 कोटी 96 लाख एवढा आहे. आणि या शाखेचा निव्वळ नफा जो आहे
तो 22 लाख रुपये झालेला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात सांगायचे झाले तर नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना होऊन 103 वर्ष पूर्ण झालेले आहेत. निजाम काळामध्ये 28 जून 1923 रोजी या बँकेची स्थापना झाली. त्यानंतर 2007च्या दरम्यान बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती. बँकेचा नेटवर्क जे आहे ते निगेटिव्ह 325 कोटी झालेलं होतं. तसेच NPA 562 कोटी रुपये NPA झाला होता, ज्याचं एकूण कर्ज येणे बाकीशी 88% प्रमाण होतं. वास्तविक त्या काळची परिस्थिती बँकेची अत्यंत वाईट असताना सुद्धा बँकेच्या परिस्थितीमध्ये वेळोवेळी मान्य संचालक मंडळाने घेतलेले निर्णय आणि त्याची झालेली अंमलबजावणी याचं फलस्वरूप म्हणून मार्च 2026 अखेर 2007च्या तुलनेमध्ये 2007ला भागभांडवल 29 कोटी होतं तर मार्च 2026ला ते 77 कोटी रुपये झालेला आहे. राखीव निधी फक्त 4 कोटी 92 लाख होते ते 114 कोटी 95 लाख झालेला आहे. ठेवी 523 कोटी रुपये होत्या ते 814 कोटी रुपयाच्या ठेवी झालेल्या आहे. यासोबतच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आपल्याला सांगायला मला अभिमान वाटेल की नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यामध्ये सर्व बँकांमध्ये सर्वात जास्त कर्ज वाटप करणारी बँक आहे. सर, मला सांगायला आनंद होईल की दिलेल्या उद्दिष्टाच्या 110-111% उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आपण काम करतोय, जे की राष्ट्रीयकृत बँका, कमर्शियल बँका व प्रायव्हेट बँका कुणीही करत नाही. परंतु आपण शेतकऱ्याची बँक म्हणून अडचणीत असताना सुद्धा आपण उद्दिष्टाच्या पुढे जाऊन आपण काम करतो आहोत. यासोबतच आपल्याला सांगायला मला अत्यंत आनंद वाटेल की बँकेचा 2007ला संचित तोटा 370 कोटी रुपये होता. 31 मार्च 2026ची जर परिस्थिती जर पाहिली आपण तर संचित तोटा पूर्ण भरून काढून बँकेने 53 कोटी 75 लाख एवढा निव्वळ नफा ढोबळ नफा कमी केलेला आहे. आणि यासोबतच निव्वळ नफा जो आहे तो 7 कोटी 33 लाख रुपये झालेला आहे. नेगेटिव्ह नेटवर्क 325 कोटी असताना आज आता परिस्थिती आहे 284 कोटी रुपये पॉझिटिव्ह नेटवर्क आहे. NPAचं प्रमाण 88% वरून आता 14% वर आलेलं आहे. नेट NPA जो आहे तो 69 कोटी रुपये 79% होता तो आता निरंक झालेला आहे. आणि बँकेचा ऑडिट वर्ग जो आहे तो ड वरून ब वर आलेला आहे. ही आकडेवारी पाहता नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली आहे. परंतु मला आपल्याला सांगायला किंवा आपल्याला विनंती करायला आवडेल की आपण नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी व्यवहार करावेत. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवी ठेवाव्यात आणि कर्जही आपण नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून घ्यावं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आता सध्या कोणत्याही तुमच्या सुविधा देण्यासाठी असमर्थ नाही, सर्व सुविधा आता देत आहे. आपण पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे RTGS NEFT असेल, SMS ची सुविधा असेल किंवा मोबाईलची सुविधा असेल, या सर्व सुविधा जिल्हा बँक देत आहे. तेव्हा पुनश्च आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून व्यवहार करावे. कर्जाचे असोत वा ठेवीचे असोत किंवा डिजिटल व्यवहार करण्यासाठी सुद्धा आपण नांदेड जिल्हा बँकेशी अटॅच व्हावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय तळमळीची विनंती या ठिकाणी डॉक्टर अजय कदम यांनी केलेली आहे की आपण आपले अकाउंट ओपन करा आणि तुमचे खाते ओपन केल्यानंतर तुम्ही जोपर्यंत बँकेकडे येणार नाही तोपर्यंत बँकेचं व्याज म्हणा किंवा कोणतेही फायदे तुम्हाला मिळणार नाही. आणि त्यामुळे अतिशय तोट्यामध्ये असलेली बँक आज नफ्यामध्ये आहे. त्यामुळे त्या जोरदार टाळ्या बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी, संचालक मंडळांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची क्लिप आहे या ठिकाणी. मी विनंती करतो आमच्या ऑपरेटरला की आपण ती क्लिप या ठिकाणी आमच्या उपस्थितांसाठी सादर करावी. त्याच्यानंतर सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, ते लातूर जिल्ह्याचे आहेत आणि हे नांदेड जिल्ह्याचे आहेत. नांदेड आणि लातूरने महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. तिकडेही माजी मुख्यमंत्री होते, इकडेही माजी मुख्यमंत्री आहेत. तर ऐकूयात अशोकरावजी
त्यांच्या शुभेच्छा आहेत, हरकत नाहीये, घ्या. आम्ही जिल्हा बँकेमध्ये काम करतो. मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदरणीय राष्ट्रवादी पाटील गंगावकर. बँक जेव्हा तोट्यात पडली आणि 137 कलम निघाल्याच्या नंतर नाही बेटा, हसगावकर कोरटेकर चिखलीकरांच्या नावाने बँकेमध्ये स्कॅनर झालं. शुभेच्छा आलेल्या आहेत. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्याचे अहमदपूर मतदारसंघातून आलेले नामदार बाबासाहेबजी, ऐकूयात अशोकरावजी चव्हाण यांची ह्या शुभेच्छा. ओके, स्टार्ट. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिलोली शाखेच्या नूतन इमारतीचं आज उद्घाटन सोहळा आहे. मला आनंद आहे की आजच्या या सोहळ्याला बँकेचे सन्माननीय चेअरमन भास्करजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणारा आजचा कार्यक्रम बिलोलीसाठी निश्चितच एक महत्त्वपूर्ण घटना आहे आणि नवीन जागेमध्ये या शाखेचं स्थलांतर होत आहे. त्यामुळे बिलोलीवासियांना शुभेच्छा देतो, जिल्हा बँकेला शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली शंकरराव चव्हाण हे जिल्हा बँकेचे एकेकाळी उपाध्यक्ष होते. जेव्हा बँक स्थापन झाली त्या काळ पहिल्यांदा त्यांनी अध्यक्ष जिल्हाधिकारी होते आणि उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण साहेब होते. नंतरच्या काळामध्ये पद्मश्री शामरावजी कदम अशा नेतृत्वाखाली ही जिल्हा सहकारी बँक ही उदयास आली. चांगल्या पद्धतीने मधल्या काळात चालली, परंतु काही कालावधी अडचणीचा गेल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आज विद्यमान अध्यक्ष जे आमचं पॅनल जे मागच्या वेळेस आम्ही उभं केलं होतं त्या पॅनलचे ते प्रमुख होते आणि त्या पॅनलच्या माध्यमातून भास्कररावजी खंडगावकर आजही त्या बँकेचे चेअरमन आहेत. तर मला आनंद आहे आणि खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने मागल्या काळामध्ये बँकेचे लॉसेस कमी झाले, बँकेचे डिपॉझिट वाढले, बँकेचा NPA कमी झाला आणि बँक नफ्यामध्ये बऱ्यापैकी आता आलेली आहे. तर माझ्या या नवीन उद्घाटनपर शाखेच्या निमित्ताने मी बँकेच्या सगळे जे हितचिंतक आहेत, भागधारक आहेत आणि डिपॉझिटर्स आहेत या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या नवीन वास्तूमध्ये कारभार निश्चित चांगला चालेल आणि बँक निश्चितच बिलोली तालुक्यामध्ये एक अग्रणीय बँक राहील. इतर बँकेच्या स्पर्धेमध्ये मला खात्री आहे की ही बँक चांगल्या पद्धतीने आगामी काळात काम करेल अशी माझी शुभेच्छा आहे. काही अडचणीमुळे मी आज येऊ शकले नाही, त्या व्यक्तिगत कामं होतील, त्याच्यामुळे मला याची इच्छा असताना सुद्धा मला या उद्घाटनपर कार्यक्रमाला येता येत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपल्या सर्वांना आणि चेअरमन भास्कररावजी पाटील या सर्व सहकाऱ्यांना मनापासून या शुभेच्छा देतो आणि बँकेला सुद्धा मनापासून माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार बाबासाहेबजी पाटील यांच्याही शुभेच्छा आहेत. त्या शुभेच्छा आपण घ्याव्यात. ऑपरेटरला विनंती आहे. ओके, स्टार्ट. आवाज. नवीन वस्तूच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. सहकार क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी बँकेची भूमिका अत्यंत मोलाची आहे. अशा या महत्वपूर्ण परंपरेला पुणे बिलोली शाखेची नवीन सुसज्ज आणि आधुनिक वस्तू आज उभा राहत आहे. हे निश्चितच अभिनास्पद बाब आहे. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, बँकेचे अध्यक्ष खंडगावकर साहेब, उपाध्यक्ष गोटमुगळेकर साहेब, चिखलीकर साहेब आणि सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून आणि बँकेचे कर्तव्यदक्ष MD कदम साहेब यांनी या बँकेसाठी या 2 वर्षामध्ये खूप परिश्रम घेतले, लोकांचा विश्वास निर्माण केला. बँक आता फायद्यामध्ये आलेली आहे. डेटा सेंटर उभा केलेला आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि म्हणून आज बिलोली शहरामध्ये आपल्याला गरज होती म्हणून या बँकेची
बँकेचं नूतनीकरण केलेलं आहे आणि ही बँक आपल्या कामासाठी शेतकऱ्याच्या पडेल आणि या बँकेतून शेतकरी उदर यांना निश्चितपणे न्याय भेटेल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. मला यायचं होतं पण तांत्रिक अडचणीमुळं मी येऊ शकलो नाही, पण माझ्या भावना निश्चितपणे मी आपल्याला कळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे बी काही सरकार क्षेत्रातलं काम आहे ते मी करण्यासाठी कटिबद्ध आहे. पुन्हा एकदा खतगावकर साहेब बँकेचे व्हाईस चेअरमन संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि या बँकेची अशीच भरभराट हो अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एका जोरदार टाळ्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत काही कारणास्तव, पण त्यांनी त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचं लाडकं वैभव आणि पूर्ण देशभर फिरणारे आमच्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब काही कारणास्तव त्यांना जायचं आहे, पण तरी सुद्धा मी त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. एकदा जोरदार टाळ्या डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांसाठी. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदेड च्या बिलोली शाखा वास्तूचा लोकार्पण सोहळा आज दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. खरं तर दादांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. दादा तुमचा फोन जेव्हा आला तेव्हा मी हिमालयाच्या टोकावर होतो. ते हिमालयाचं टोक म्हणजे लेह लडाख, जे एकीकडून पाकिस्तान एकीकडून चीन आणि त्याच्यामध्ये लेह लडाख आणि त्या लेह लडाखला केंद्राची पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाची बैठक चालू होती आणि माझ्या बैठकीचे अध्यक्ष होते माननीय शेखावत साहेब. तर आम्हाला मोबाईल सायलेंट करायला सांगितला होता, परंतु माझ्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे त्या मोबाईलवर, जेव्हापासून BSNLचा मोबाईल आला तेव्हापासून त्याच्यावर लिहिलेलं आहे आदरणीय मंत्री भास्करराव पाटील खतगावकर आणि सहकार महर्षी. त्यामुळे मी आमच्या मंत्र्यांना विचारलं कि मेरे जो क्षेत्र के एक नेता है, गणमान्य नेता है, उनका फोन आया हूं, मैं बाजू को जाके लेने की परमिशन देना. त्यांनी मला परमिशन दिली आणि मी बाजूला आलो आणि दादा तुमचं निमंत्रण मिळालं आणि मी काल लेह लडाखहून फक्त तुमच्या प्रेमाखातर आणि या जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेसाठी मी आज आपल्या सगळ्यासमोर उपस्थित आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर साहेब, माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, मान्य श्री गोविंदराव पाटील नागेलीकर, बाळासाहेब पाटील खतगावकर, यादवरावजी तुडमे, रवी पाटील खतगावकर, बाबाराव पाटील भाले, डॉक्टर अजय कदम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक, गणेश पाटील शिंपाळकर, चंद्रशेखर पाटील सावळीकर, बालाजी पाटील शिंदे नागनीकर, आनंदराव पाटील बिरादार गुरुजी, खाका स्वामी कासराळीकर, सुनीलजी बेजगमवार, आमचे बंधू उमाकांतराव गोपछडे, गंगाधरराव पाटील भिंगे, राजू गंदीगुडे, हवगीरावजी गोपछडे, शंकररावजी काळे, विश्वनाथराव समान, ND पवार, डॉक्टर लखमपुरे, नागनाथ पाटील माचनूरकर, विश्वनाथ पाटील समान, भास्करराव पाटील भिलवंडे, साईनाथ पाटील निवळे व या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व प्रेस मीडिया बांधव, यादवरावजी लोकडे, प्राध्यापक शंकरराव पवार, राजेंद्रजी कांबळे, वलीउद्दीनजी फारुकी, विठ्ठलराव चंदनकर, विजयजी होपळे, अमरदीप दगडे, रत्नाकरराव जाधव, मोहसिन खान, देवीदास सगरोळीकर, दादाराव इंगळे, कमलाकर जमदाडे आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे प्राध्यापक गोपाळराव चौधरी. दादा, खरं तर तुमचं आणि माझं नातं कोणत्या ऋणानुबंधानं बांधलं गेलेलं आहे मला देखील कळत नाही. मी तुम्हाला विचारलं तुमचं वय किती आहे, तुम्ही म्हणलात माझं वय 85 आहे.
माझ्याही वडिलाचं वय 85 आहे आणि माझ्यासाठी तुम्ही पितृतुल्य याच्यासाठी आहात की तुमच्यात आणि माझ्यात एक साम्य आहे. साम्य आहे म्हणजे तुमची मी कधी बरोबरी करू शकत नाही. तुमच्या कर्तृत्वाची भरारी आहे, गगन भरारी खूप मोठी आहे, परंतु तुमचे जे जीवाचे सखा आहेत, जे जीवाचे जे जीवलग आहेत, ते सगळे माझे रक्ताचे नातेवाईक आहेत. हे तुमच्यातल्या माझ्यातले कॉमन फॅक्टर आहे. आणि या बिलोलीमध्ये आज मी या व्यासपीठावर आल्यानंतर अनेक लोकांच्या भुवया उंचवल्या. मी म्हणलं याच्यात भुवया उंचवायचं काय आहे? मी म्हणलं मी इथला लोकप्रतिनिधी आहे, राज्यसभेचा खासदार आहे. माझ्या या जिल्ह्यातल्या मध्यवर्ती बँकेच्या एका वास्तूचा लोकार्पण सोहळा आहे आणि हा अतिशय दैदिप्यमान अशा सोहळ्याचे आपण साक्षीदार आहात. आपण सगळ्यांनी मिळून या संचालक मंडळाचं आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळाचं टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. खरं तर दादा, सहकार चळवळ, सहकारी बँका आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ही ग्रामीण आपल्या अर्थकारणाची एक रक्तवाहिनी आहे. मी जरा डॉक्टर असल्यामुळं जरा लोकांना समजून सांगू इच्छितो. तसं तर समोर बसलेले एवढे रती महारथी माझ्यापेक्षा हुशार आहेत की मला आता हनुमंतराव पाटील विचारले, साहेब तुमचा काही ठराव आहे का म्हणले. मी म्हणलो मी ठराव फिरावामध्ये राहिना म्हणलो, कारण माझं ते काम धंदाच नाही. मग तुम्ही लग्नाच्या दिवशी मला स्टेथोस्कोप, ब्लड प्रेशरचं ॲपरेटस आणि ते कानाला बघायची मशीन आधीच देऊन म्हणले की तू डॉक्टर कितीच राह, तू इकडे येऊ नको. परंतु तुमचं बिलोलीमधलंच एक भाषण होतं आनंद गार्डन मधलं, डॉक्टर फार वनवन फिरायला रे तू म्हणले. बरोबर आहे की नाही दादा? आणि तुम्ही त्यावेळेस MLC कटल्यानंतरचं तुमचं भाषण होतं. त्यावेळेस आपण दोघंही एकाच पक्षामध्ये होतो. तुम्ही माझे प्रदेशाचे उपाध्यक्ष होतात आणि मी जिल्ह्यावरती काम करत होतो. त्यावेळेस तुम्ही एक भविष्य वर्तवलं होतं की डॉक्टर MLC जरी कटली तरी तुला घाबरायची गरज नाही. तू ज्या सचोटीनं आणि ज्या प्रामाणिकपणानं काम करतोस त्याचं तुझं चीज झाल्याशिवाय तुझं भारतीय जनता पार्टी चीज करेल. आणि त्यासाठी दादा तुम्ही बोललेलं ते वाक्य आजही माझ्या कानामध्ये रुजत आहे. खरं तर नांदेड जिल्ह्याच्या बँकेचा इतिहास खूप मोठा आहे. मी खूप लहान माणूस आहे. खरं तर पद्मश्री शामरावजी कदम साहेबांच्या काळात या बँकेने एक सुवर्ण काळ अनुभवलेला आहे. सध्या दादांच्या नेतृत्वात जिल्हा बँक नफ्यात आहे असे ऐकतो, परंतु खरं आहे दादा ते. आमचे नेते मार्गदर्शक अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे परत एकदा दादांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये अभिनंदन करावं की त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जिल्हा बँक त्यांनी परत एकदा नफ्यामध्ये आणलेली आहे. दादा, महाराष्ट्रामध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकररावजी चव्हाण या सगळ्या मंडळींनी या सहकार चळवळीला एक खूप मोठी चालना दिली. या सगळ्या मंडळींचं कर्तृत्व हिमालयासारखं उत्तुंग आहे. या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये आमच्या गोरगरीब तरुणांसाठी, गोरगरीब आमच्या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी एक मोठी सहकार चळवळ उभी केली. परंतु मला लहानपणी, मी लहान होतो, मला कळालं नाही दादा. खरं तर तुम्ही नंतर मी तुमची एकांतात भेट घेईल की या सहकार चळवळीला कोणाची दृष्टी लागली माहीत नाही. कारण ही महाराष्ट्रातली सहकार चळवळ पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. मी ज्यावेळेस खूपच लहान होतो, त्याच्यापेक्षा 4वी-5वी मध्ये होतो दादा मी, त्यावेळेस मी पेपरमध्ये वाचलं होतं. मला पेपर वाचायचा फार शौक होता दादा. त्यावेळेस नांदेडच्या जिल्हा बँक शेतकऱ्याला ट्रॅक्टर वाटणार होती आणि नंतर मला असं कळालं की ते ट्रॅक्टर वाटायच्या ऐवजी कमांडर गाड्या वाटण्यात आल्या. म्हणलं या कमांडर गाड्या कसं काय वाटल्या? आता तो विषय मला माहित नाही की ते कमांडर गाड्या ट्रॅक्टरच्या ऐवजी का दिल्या. खरं तर त्या काळात नेतृत्व कोणाचं होतं मला माहित नाही, पण कदाचित नंतर मला आपण सांगताल की ते कमांडर देण्यामागचा उद्देश काय होता. कारण या जिल्हा बँकेला खरं तर आता मी कदमांचं पूर्णपणे भाषण कम्प्लिटली ऐकत होतो. NPA, नफा आणि बाकी सगळ्या बाबतीमध्ये बँक पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून
या बँकेने अतिशय चांगल्या पद्धतीने काम उभे केलेलं त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं. आमचे मार्गदर्शक राज्यसभेतले खासदार माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी देखील या जिल्हा बँकेला 100 कोटी रुपये देऊन त्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यांचं देखील सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे टाळ्याच्या गजरामध्ये. खरं तर त्यावेळेस दादा हे बरोबर आहे, 100 कोटी रुपये त्यांनी देऊन मदतीचा हात आपल्याला दिला होता. परंतु मला इथे सांगताना अतिशय अभिमान वाटतो की केंद्रामध्ये आता मोदीजींचं सरकार आहे आणि या सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि ती सहकार मंत्रालयाची स्थापना माननीय अमित शहाजींनी अतिशय समर्थपणाने, आमचा मराठमोळा मुरली मोहोळ हा त्याचा सहकार राज्यमंत्री आहे आणि तो समर्थपणे या ठिकाणी ती अमित भाईंची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीने ते सांभाळत आहेत. दादा, मी सध्या राज्यसभेचा खासदार आहे, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करतो. मी जरी हनुमंत पाटील माझा ठराव नसला, मी जरी तुमच्या ह्याच्यातलं काही नसलो, तर माझी एक अंतःकरणातली इच्छा मी आज तुमच्या सगळ्यासमोर बोलून दाखवणार आहे. मी या बँकेचे, या जिल्ह्याचा खासदार म्हणून कुठलेही जरी प्रश्न असले तर माननीय अमित भाई असतील, माननीय मुरली मोहोळ असतील आणि एक वेळ गरज पडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, आपल्या बँकेचे काही प्रश्न असले तर केंद्राच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं पूर्णपणे आपणास अभिवचन देतो. दादा, या व्यतिरिक्त तुम्ही म्हणसाल की तू तुझ्या पदाचा वापर करून अमित शहाकडे घेऊन जाशील, माननीय अमित शहाजींकडे घेऊन जाशील, माननीय पंतप्रधानाकडे घेऊन जाशील, किंवा मुरली मोहोळ माझा मित्र आहे, आम्ही दोघंही कुस्त्या खेळत होतो. दादा, आम्ही भाजपातले जुने मित्र आहोत, त्यांना लाल मातीतल्या कुस्त्या खेळत होता, मलाही शौक होता. पण आज मी त्याला कधी हाताला धरून ओढून आणू शकतो या सहकार क्षेत्रातल्या कामासाठी. परंतु वैयक्तिक दृष्ट्या मी राज्यसभेचा खासदार म्हणून दादा या बिलोली देगलूर मधल्या आपल्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळातल्या भविष्यातल्या मुलांचं शरीर सौष्ठव आणि आरोग्य चांगलं व्हावं म्हणून मी 100 ओपन जिमच्या शाळा संपूर्ण सरकारी शाळांना आणि संपूर्ण शाळांना दिलेल्या आहेत. त्याच माध्यमातून आज तुम्ही मला इथं बोलवलं, मी स्वतः काय देऊ शकतो तर दादा, या जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या शाखा आहेत, या संपूर्ण शाखा माझे एक स्वप्न आहे की त्या अद्ययावत झाल्या पाहिजे, तंत्रज्ञान युक्त झाल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण समावेश झाला पाहिजे. त्याच्यासाठी जेवढा CSRचा फंड लागेल तेवढा CSRचा फंड मी एकटा डॉक्टर अजित गोपछडे तुमच्या सगळ्या शाखाला द्यायला तयार आहे. त्यासाठी फार काय लागत नाही दादा, त्याच्यासाठी फक्त हिसकाटून घ्यावं लागते, त्यासाठी ओढून आणावं लागते, निधी खेचून आणावं लागतं. इतक्या कंपन्या आहेत दादा केंद्र सरकारच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक फंड असतो दादा, त्या फंडच्या माध्यमातून, कारण ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक प्रकारे शेतकऱ्यांच्यासाठी, गोरगरिबांसाठी चालणारी एक सहकारी चळवळ आहे. त्यामुळे या बँकांना अद्ययावत अशा म्हणजे त्याच्यात पारदर्शकता येईल, भ्रष्टाचार होणार नाही, संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी होईल. कोणा कुठं पैसे ठेवले, कोणाच्या खात्यावरून किती काढले, बटन दाबल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे दादा. माझी ही इच्छा आहे अंतःकरणातली. मी राज्यसभेचा खासदार म्हणून या जिल्ह्यातल्या जेवढ्या शाखा आहेत त्या सगळ्या शाखांना CSRच्या स्वरूपात कॉम्प्युटर लॅब असेल, त्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विषय असेल, देशातल्या कंपन्या हात समोर करून मदत करायला तयार आहेत दादा. फक्त आपल्याला जाऊन ते निधी घेऊन यावा लागतो, तो खेचावा लागतो. ती धमक तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला मिळालेली आहे. मी राज्यसभेचा खासदार म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या मी पाठीशी आहे दादा. खरं तर मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेल. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सध्या खरीपातील पीक विमा मिळाला आहे, भरपूर प्रमाणात पैसे खात्यावर पडत आहेत. थोडा उशीर होत आहे, मला त्याची जाणीव आहे, पण पैसे खात्यावर पडत आहेत आणि ऑनलाईन DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहेत. त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपण सगळ्यांनी जाहीर टाळ्याच्या कडकडाटात अभिनंदन केलं पाहिजे. माझ्या एक 2 इच्छा आहेत दादा, मी काही जास्त बोलणार नाही, कारण तुम्ही विकासाभिमुख नेतृत्व आहात, विजनरी लिडरशिप आहात. तुम्हाला राजकारणातलं बेरीज कसं कळायचं हे तुमच्याकडूनच मी शिकलो. तुमच्यासोबत निवडणुकांमध्ये मी इकडल्या पक्षात होतो, तुम्ही तिकडल्या पक्षात होतात. डावपेच कसे खेळायचे,
ते तुम्ही दोनदा तीनदा आम्हाला पलट्या पण दिलेल्या आहेत, त्या पलटीतून खूप शिकलो. मग एकदा आम्हाला छोटी मोठी लढाई झाली, त्याच्यामध्ये देखील बारीक सारी गोष्टी घडल्या. परंतु दादा, तुमच्याकडून राजकारणातले खूप धडे या बिलोलीच्या रणांगणात मी शिकलेलो आहे. मी शाखेमधून, भाजपच्या शाखेमधून तयार झालेला बूथचा कार्यकर्ता आहे दादा. माझी एक मनापासून एक इच्छा आहे की आमच्या या गोरगरीब महिला, जे आता 33% आरक्षणाचा विषय माननीय मोदी साहेबांनी केला, तो आमच्या विरोधकांनी तो हाणून पाडला. माझ्या भारतातल्या, हिंदुस्थानातल्या महिलांचं पाप विरोधकांना लागणार आहे. परंतु दादा, आपल्याला पुण्य काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचं आहे. ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून माझ्या खेड्यापाड्यामध्ये काम करणाऱ्या गोरगरीब महिला बचत गटांसाठी स्वयंरोजगार अर्थसहाय्यतेच्या माध्यमातून आपण या गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर कशा उभं टाकू शकतील, याच्यासाठी आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नात्याने आपण त्यांना मदत करावी, असं मी या जाहीरपणाने तुम्हाला नम्र विनंती करीत आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून दादा, ही गरज अत्यंत आवश्यक आहे. आता एक वृद्ध म्हातारी, आमची माय 85 वर्षाची, 80, तिला विचारलं 80-85 वर्ष वय असेल, ती अजूनही बिचारी तिच्या पिशवीमध्ये काहीतरी होती, कोरडी भाकर होती, ती घेऊन वर आली. दादाला म्हणले की दादा, आमचे पैसे येणं झाले. पण तो विषय वेगळा होता. परंतु मला या दृष्टिकोनातून हा विषय सुचला की हे करता येत असेल, कारण मला त्यातलं ज्ञान नाही, बँकेच्या माध्यमातून करता येते का नाही हेही मला ज्ञान नाही. पण जर करता येत असेल, आपण सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकार दादा आपलं आहे, केंद्रात सरकार आपलं आहे, या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आपण काहीतरी एक कायमस्वरूपी अशा प्रकारची योजना सुरू करता येते का हे आपण बघावं. आणि शेवटची विनंती आहे दादा, आपल्या भागातला तरुण व्यसनाधीनतेकडे जात आहे. आपल्या भागातला तरुण हा पूर्णपणे जुवा, मटका, जुगार, दारू, बिडी, तंबाखू, ह्याच्यामुळे आपली ही जी पुढची पिढी आहे, रोजगारच नाही दादा. रोजगार नसल्यामुळं ही सगळी तरुण मंडळी, हे दिवसेंदिवस माझ्यासोबत काम करणारे अनेक तरुण मिळतात, भेटतात मला. भारतीय जनता पार्टीमध्ये, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये सगळे आमचे राजकारणात काम करणारे अनेक मित्र आहेत. मी विचारलं की म्हणतो, एकदम खाकाटून गेल्यासारखे दिसतात, माझ्या वयाचे आहेत, मी अजून तरणा बांड आहे दादा, काहीच झालं नाही, काय BP नाही, शुगर नाही, काहीच नाही, राजकारणामुळे जिवंत आहे. आणि तुम्हाला देखील आता हनुमंतराव पाटील बोलता बोलता मला म्हणाले, दादाचं म्हणले कमालच आहे म्हणले. मला आता म्हणले हनुमंतराव, मी म्हणलो ते कमाल कशामुळे आहे, दादा माणसात राहतात, राजकारणात करतात, सामाजिक जीवनात राहतात, म्हणून दादांमध्ये ती ऊर्जा आहे. त्यामुळे दादांचं आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. खरं तर हे व्यासपीठ दादा, आपण या निमित्तानं जे व्यसनाधीनकडे जाणारी जी मुलं आहेत, जे आमचे या भागातले जे तरुण आहेत, यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून यांचा बेरोजगारी दूर करून यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, याच्या माध्यमातून आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण एक धडाडीचं नेतृत्व आहात, एक विजनरी नेतृत्व आहात, एक विकसनशील नेतृत्व आहात. आपण किमान या बिलोलीपासून तरी आपण सुरुवात करू, जेणेकरून नांदेड जिल्ह्याचं पायलट मॉडेल दादांनी बिलोलीमध्ये सुरुवात केलं. अशा प्रकारची एक नवीन संकल्पना आमच्या महिला बचत गटांसाठी आणि माझ्या येणाऱ्या तरुण मुलांसाठी, बेरोजगारांसाठी आपल्याला या बँकेच्या माध्यमातून कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. आज मी लद्दाखहून डायरेक्ट इथं आलो. हा कार्यक्रम झाल्यानंतर मला मुखेडला एक कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मला तमलूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे मला हा दोन्ही कार्यक्रम अटेंड करण्यासाठी दादा, आज तुमचे जाज्वल्य विचार मला आज ऐकता येणार नाहीत, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. परंतु पुढच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही हाक मारताल तेव्हा तेव्हा या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मी राज्यसभा खासदार म्हणून माझं वैयक्तिक समर्पण द्यायला तयार आहे. आणि या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही जिल्हा बँक पूर्णपणे समृद्ध कशी होईल, ताकदवर कशी होईल, या दृष्टीने आपल्याला मी अभिवचन देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. काही अपेक्षा, काही इच्छा, काही संकल्पना घेऊन डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आणि ती जी सूचना होती व्यसनाधीनतेची, ती पोलीस खात्यासाठी होती का, पत्रकार बंधूसाठी होती का, समस्त लोकांसाठी होती, याचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
यानंतर आदरणीय अजितजी गोपछडे साहेब या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी या ठिकाणी जात आहेत. त्यांनी त्या पद्धतीची विनंती केलेली आहे दादांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा आहेत. पुनश्च एकदा मी सर्वांच्या वतीनं माननीय डॉक्टर अजितजी गोपछडे साहेबांची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आपण या पद्धतीनं अतिशय सुंदर अशा पद्धतीचे विचार या ठिकाणी आम्हा सर्व बिलोलीकरांना बोलून दाखवले. धन्यवाद. यानंतर बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर या ठिकाणी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब या ठिकाणी फक्त जात आहेत, बाकीच्यांनी बसून घ्यावं. एकदा जोरदार टाळ्या बेटमोगरेकर साहेबांसाठी. बिलोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन इमारतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, माजी खासदार, माजी मंत्री आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब, आता ज्यांचा तडाखेबाज भाषण करून ज्यांनी आमच्या बँकेला शुभेच्छा देऊन गेल्या, ते आपल्या राज्यसभेचे खासदार श्री अजितजी गोपछडे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी बँकेचे संचालक आदरणीय गोविंदराव पाटील नागेलीकर साहेब, दुसरे संचालक शिवरामजी लुट्टे, मान्य श्याम पाटील कदम, आमचे स्नेही श्री बाळासाहेब पाटील खतगावकर, रवी पाटील खतगावकर, माझे स्नेही मित्र यादवरावजी तुडमे, मार्केट कमिटीचे सभापती कोंडलवाडीचे आमचे जावई श्री भाले, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बिरादार गुरुजी, डॉक्टर कासराळीकर, माझे मित्र रमेशजी शेटकर, प्रताप पाटील जिगळेकर, या बैठकीला उपस्थित असलेले आपल्या या भागातील आलेले सर्व शेतकरी बांधव, चेअरमन, सरपंच, गंधीगुडे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, जमलेले बंधू आणि मित्रांनो, आज आपल्या बिलोली शहरामध्ये एक चांगली वास्तूचा कार्यक्रम संपन्न होत आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून मला आपल्यासोबत अतिशय आनंद होतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मी या गेल्या 5 वर्षापासून या बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी माननीय आदरणीय आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनल आमचं तयार झालं. त्या पॅनलमधून मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि मी निवडून आलो मुखेडमधून आणि या बँकेचा संचालक म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये काम करण्याचं मला भाग्य मिळालं. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ह्या बँकेची परिस्थिती पूर्वी काय होती या संदर्भात उहापोह करण्यापेक्षा आजच्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं की पूर्वीच्या 2.5 वर्षापूर्वी कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली चेअरमन म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्यासोबत आम्हाला आमच्या सर्व संचालक बोर्डाला काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्या काळामध्ये काम करत असताना या बँकेला चांगल्या पद्धतीनं काम करून पुढे आणण्याचं काम कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळामध्ये झालं. त्यानंतर आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांनी चेअरमन म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा हाती घेतला आणि त्यांच्याही काळामध्ये या बँकेचा विकास अतिशय झपाट्यानं झाला. आमचे माननीय CEO साहेब अजयजी कदम साहेबांनी आपला लेखाजोखा मांडला, आकडेवारी त्यांनी सांगितली, मी काय रिपीट करणार नाही.
पण निश्चितपणानं सांगतो की या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बँक नफ्यामध्ये आली, NPA कमी झाला, बँकेचा ठेवी वाढला, बँकेची पत वाढली. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की बँकेच्या बाबतीमध्ये आमच्या बघण्याचा दृष्टिकोन आपल्या शेतकरी असेल, शेतमजूर असेल, गरीब माणसं असतील किंवा खेड्यापाड्यातली माणसं असतील, एक वेगळा दृष्टिकोन होता. पण आता एक बँकेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, बँक आता अद्ययावत झाली. आता गोपछडे साहेबांनी सांगितलं की बँकेचे सर्व शाखा अद्ययावत झाल्या पाहिजे. आम्ही डाटा सेंटर उभा केलं, बँक अद्ययावत झाली आणि बँक अद्ययावत झाल्यामुळं आता कुठलाही फ्रॉड नाही, कुठला विषय नाही, कुठलं काही कुणाला अडचण येणार नाही. पण आपल्याला एक मी छाती ठोकपणानं या 5 वर्षाच्या अनुभवातलं मी एक सांगू शकतो की आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या नॅशनलाइज जे बँक आहेत, स्टेट बँक असेल, कोणत्या बँकेवर मला टीका टिप्पणी करायचं नाही, स्टेट बँक असेल, ग्रामीण बँक असेल किंवा अजून इतर कोणत्या बँका असतील, त्या बँकेमध्ये आपल्या शेतकऱ्याची पत तिथं कमी होते किंवा आपला अपमान होते किंवा ते आपलं कोणी ऐकायला तयार नाहीत, आपलं कोणी बाजू समजून घ्यायला तयार नाही. पण आमच्या या बँकेमध्ये साधा शेतकरी असेल, आपले तुमच्या आणि आमच्या कर्मचाऱ्याचे एवढे संबंध आलेले आहेत. पण थोडंसं जर कोणी दवाखान्यात जायचं असेल तर बँक एक अर्धा तास आपण उशिरा बंद करा मला तर आमचा शाखा ऐकतो. त्याचं कारण एक आहे की तुमचं आमचं नातं, या बँकेचं नातं अतिशय घट्ट राहिलेलं आहे, जवळीकतेचं राहिलेलं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना माहीत आहे की या बँकेला अजूनही वाढवायचं असेल आपल्या सर्वांच्या हातात आहे. आता आमचे अजय कदम सांगितल्याप्रमाणे असेल किंवा गोपछडे साहेब सांगितल्याप्रमाणे या बँकेला दिवस चांगले आहेत आणि अतिशय अनुभवी नेतृत्व या बँकेला लाभल्यामुळं राजकारणाचा अनुभव आहे, सहकार खात्याचा अनुभव आहे, दादांचं राजकारणामधलं सहकार खात्याचा अनुभव अतिशय आमच्या या बँकेला महत्त्वाचं आज त्यांचं योगदान लाभलेलं आहे. आणि या योगदानातून आमची बँक आज पुढे आलेली आहे. आणि हे बँक मागच्या काळामध्ये जेव्हा होती, आता गोपछडे सांगितल्याप्रमाणे ह्या बँकेला कैलासवासी माननीय विलासरावजी देशमुख असतील, त्यांनी 100-125 कोटी रुपये फक्त आम्हाला कर्ज दिलं होतं बँकेला, आम्ही ऐकतो मी. आणि ते कर्ज आमचे मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब जेव्हा सत्तेमध्ये आले मुख्यमंत्री पदावर, त्यांनी या बँकेचं 125 कोटी कर्ज जे त्यांनी विलासराव देशमुख साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण माफ करण्याचं काम त्यांनी केलं. अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्या बँकेसाठी, शेतकऱ्यासाठी, ठेवीदारांसाठी, सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी घेतलेला आहे. हे सर्व करत असताना दादा आपल्याला विनंती आहे, तुमचा अनुभव आम्हाला मिळाला, तुमच्या अनुभवाच्या शेजारीवर बँक पुढे गेली, तुम्ही खूप मेहनत घेतलात या वयाच्या मानानं दादाने 8-8 तास मेहनत घेऊन आमच्या बँकेला पुढे आणण्याचं काम त्यांनी केलं. ही चांगली घडी आपण बसवलात. हे घडी बसवण्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा आहेच आहे, पण तुमचा सुद्धा वाटा तुम्ही असाल की कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेब असतील, तुमच्याही या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला जे अनुभव आला, ही जे घडी विस्कटलेली चांगली बसलेली आहे. आता यापुढे आता निवडणुका लागलेल्या आहेत, निवडणुकीचं तर कोणी बोलायलाच तयार नाही दादा. कालचे भाषण ऐकलो मी, आता ते निवडणुकीच्या पायरीवर आल्यात आपण आता. त्यामुळं आता तुमच्या आशीर्वादानं या बँकेमध्ये जे घडी बसलेली आहे त्याच घडी चांगली बसवण्याच्या दृष्टिकोनातून तुमचा आशीर्वाद, तुमचा सर्वांचं सहकार्य पुढच्याही काळामध्ये जर राहिलं आणि अशीच चांगली घडी जर बसली तर निश्चितपणानं या बँकेमध्ये जे काय अपेक्षा लोकांच्या आहेत किंवा आपल्याही ज्या काय अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून करायचं आहे आणि ते निश्चितपणानं करूया, हे आपल्याला आज जाता जाता सांगू इच्छितो. गोपछडे साहेब बोलके आहेत, डॉक्टर माणसं आहेत, नाडी ओळखीतात, सत्तेवर आहेत ती घोड्यावर आहोत, आम्ही पैदल आहोत सध्या. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यानं पक्षीय काही भाषणं केली, मला काही पक्षाच्या भाषणावर जायचं नाही. आज येथील काही कार्यक्रम हा सहकार खात्याचा आपल्या बँकेचा असल्यामुळे मी काही त्या भानगडीत जाणार नाही. मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष सध्या तरी आहे, पुढे काय व्हायचं बघू. पण निश्चितपणाने एक सांगतो की दादा, तुम्ही जेव्हा पूर्वी तुमच्याच शाळेत आम्ही होत्या, तुम्हीच आमचे नेते होत्या, तर तुम्ही आम्हाला सोडून गेल्या, आता आम्ही तिथंच राहिल्या, आता पडल्या अडकून आम्हाला काही कुठं जायचं नाही, यायचं नाही आता. पण त्यामुळं काय आम्हाला काही नाराजी नाही इथं राहिल्यामुळं. पण असं इथं जरी राहिल्या तर तुम्हाला सोबतच घेऊन, तुमच्या सोबतच तुम्ही आम्हाला घेऊन चाललात, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आणि स्वाभिमान आणि मला अतिशय आनंद वाटतो. आणि त्यामुळं दादा, आपण जेव्हा केव्हा ह्या वयामध्ये अतिशय कुठेही आपण आळस न करता बँकेत असेल, कार्यकर्त्याच्या कामासाठी असेल, धडपड करता हेच ऊर्जा घेऊन आम्हाला पुढच्या काळामध्ये आम्हाला चालायचं आहे. आणि त्यामुळं आपला आशीर्वाद
आपलं सहकार्य आणि आपण जे काही आपण आम्हाला आदेश द्याल त्या आदेशाचं पालन करण्याचं काम आम्ही निश्चितपणानं करू एवढं आपल्याला आजच्या या बैठकीच्या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या बिलोलीवासियांचं मी खास करून आभार मानतो की आज आपले खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबसुद्धा या कार्यक्रमाला येणार होते, पण त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांनी पंढरपूर तिकडे शिंगणापूरला दर्शनाला गेल्यामुळं त्यांना येता आलं नाही. त्यांच्याही शुभेच्छा त्यांनी माझ्याकडून तुम्ही द्या म्हणून सांगितल्यामुळं त्यांच्याहीकडून या बँकेला मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आमचं स्वागत केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप छान मित्र. खरं तर दादा कोणत्याही पक्षात राहो, सुंदर विचाराचा माणूस कुठे ना कुठेतरी असतोच. दादांमध्ये काय लोहचिंबक आहे आम्हाला माहित नाही, पण दादा काँग्रेसमध्ये राहो, राष्ट्रवादीमध्ये राहो, बीजेपी मध्ये राहो, प्रत्येकाला वाटतं दादा आमच्या बरोबर राहावेत. इथल्या माणसांना सुद्धा वाटतं दादा आमच्या बरोबर राहावेत. पण या वयात सुद्धा माणूस, तरुण वयाचा माणूस, या वयात 44 डिग्री सेल्सिअस मध्ये हा माणूस तुमच्या आमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतो. एकदा जोरदार टाळ्या माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांसाठी. कारण बारामतीकडे शरद पवार आहेत, तर आमच्याकडे सुद्धा दादा भास्करराव पाटील आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. खूप छान. मी दादांना विनंती करतो की आजच्या या नूतन बँकेची जी इमारत आहे त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. या अगोदर बेटमोगरेकर साहेब बोलले, त्या अगोदर डॉक्टर अजितजी गोपछडे साहेब बोलले, पण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान तुम्ही भूषवत आहात आणि अध्यक्षीय समारोप हा काही सोपा नाही, अतिशय अवघड काम असतं. पण दादा फरडे वक्ते आहेत, अतिशय सुंदर बोलतात. एक नम्रता दादांच्या ठिकाणी मी बघितली. नम्रता कशी असावी राजकीय व्यक्तींच्या ठिकाणी, ती दादांच्या मध्ये आज मला दिसते. मला दादांचं वर्णन करायचं नाही. मी विनंती करतो दादांना की आपण अध्यक्षीय समारोप करावा. एक तर जोरदार टाळ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिलोली शाखेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन झालं ते राज्यसभेचे खासदार आपल्या बिलोलीचे सुपुत्र डॉक्टर अजितजी गोपछडे ज्यांनी आपणाला संबोधन करून त्यांना एक पुढचा कार्यक्रम होता म्हणून गेले, ते डॉक्टर गोपछडे. बँकेचे आमचे तरुण तडफदार उपाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर. ते तरुण दिसतात पण तसं फार तरुण नाहीत बरं. घरामध्ये सून आलेली आहे आता, त्यामुळे पण दिसत नाही. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ संचालक गोविंदरावजी पाटील नागेलीकर, बँकेचे संचालक शिवरामजी लुटे, श्याम कदम, नरसिंह सहकारी सूतगिरणीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, आमचे मित्र, आमचे सहकारी बिलोली नगरीचे माजी अध्यक्ष यादवरावजी तुडमे, बिलोली मार्केट कमिटीचे सभापती चिरंजीव रवी पाटील खतगावकर, कोंडलवाडीचे सभापती श्रीमान बाबारावजी भाले, बिलोलीचे उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी, कोंडलवाडीचे साईनाथ निवळे, आमचे युवा कार्यकर्ता भास्कर बिलवंडे, आमचे बालाजी पाटील नागनीकर, राजू गंदीगुडे, सुनील बेजगंबार, आमचे मित्र 1980 पासून जे आमच्याबरोबर काम करतात ते आमचे डॉक्टर कासराळीकर, आमच्या कासराळीचे पोलीस पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शंकररावजी काळे, आमचे तालुका BJPचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सावळीकर, माजी मार्केट कमिटीचे सभापती शांतेश्वर पाटील,
माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील मरकेले, विश्वनाथ पाटील समंत, रमेश शेटकर, नागनाथ अनंतवाड, डॉक्टर लखमापुरे, गंगाधर भिंगे, आमचे माजी सभापती कोंडलवाडी, इंद्रजित तुडमे, साईनाथ अंकतवाड, आमचे जुने कार्यकर्ते हज्जप्पा पाटील, अभिजित तुडमे, कुमारी श्रुती तुडमे, वलिउद्दीन फारुकी, मारुती कोटलावार, आमचे मोहनरावजी जाधव बडूरकर, गंगाधर नरवाडे, गोविंद बद्देवाड, शेख वजीद, संतोष पुयड, नागनाथ पाटील आमचे मासनूरकर, एन डी पवार, आमच्या बँकेचे कार्यकारी संचालक डॉक्टर अजय कदम, आमच्या कॅडरचे श्रीमान गव्हाणे, गट सेवाचे जिल्हाध्यक्ष आमचे सुभाष थडके, उपसरव्यवस्थापक एम टी शिंदे, सिनियर इन्स्पेक्टर आनंदराव मोरे आणि या बँकेच्या शाखेचे अध्यक्ष शिवराज पाटील, ज्याने अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं ते आमचे प्रोफेसर गोपाळ चौधरी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, आमचे पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, अतिशय सुंदर अशी इमारत बिलोली शहरामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची झालेली आहे. आमच्या कार्यकारी संचालकाने अतिशय विस्तारामध्ये बँकेच्या प्रगतीचा अहवाल आपल्यासमोर ठेवला. मी त्याच्या विस्तारामध्ये जाणार नाही, पण मला सांगायला अतिशय आनंद आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी बँक गेल्या 29 वर्षापासून तोट्यामध्ये होती ती बँक आपण नफ्यामध्ये आणू शकतो. आणि हे काम करण्यामध्ये मला माझ्या उपाध्यक्ष असतील सर्व संचालकांचं सहकार्य मिळालं आणि विशेष करून कर्मचारी मित्र आणि आमचे गट सचिव यांचंही फार मोठं सहकार्य मिळालं. मी मागच्या कालच्या भोकरच्या सभेमध्येही म्हणालो, 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा बँकेच्या अध्यक्षाची निवड होती, गोविंदराव मी म्हणालो होतो की मला अध्यक्ष व्हायचं नाही, तुम्ही साक्षीदार आहात, हनुमंतरावही साक्षीदार आहात. पण राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि सर्व संचालकांनी सांगितलं की दादा तुम्ही अध्यक्ष व्हा, कारण मला ह्या वयामध्ये ही जबाबदारी घ्यायची फार इच्छा नव्हती मी तुम्हाला. मग जबाबदारी मी घेतली आणि घेतल्यानंतर मी ठरवलं की ह्या बँकेला आपण प्रॉफिटमध्ये आणू. बँकमध्ये खूप अडचणीमध्ये आली होती, ज्याचा उल्लेख वृत्तपत्रातही आलेला आहे, मीही केलेला आहे. 2004 मध्ये ही बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे दिवाळखोरीमध्ये निघाली होती जवळपास. तसं एक नोटीस बँकेला आली होती. मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की त्यावेळेस नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण होते आणि राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते स्वर्गीय विलासराव देशमुख होते. अशोकरावनी पालकमंत्री म्हणून आग्रही भूमिका घेतली आणि 120 कोटी रुपये राज्य शासनाचे कर्ज मंजूर केले. मंत्रिमंडळामध्ये जेव्हा विषय आला, मीही त्यावेळेस नागपूरला होतो, इतर मंत्र्यांचं म्हणणं असं होतं की ही प्रथा चुकीची आहे, बँका लॉसमध्ये येतील आणि त्याला जर शासन भाग भांडवल देऊ लागलं तर भविष्य काळामध्ये आणखीन जास्त बँका लॉसमध्ये येतील. पण अशोकरावनं अतिशय खंबीर भूमिका घेतली आणि त्याला स्वर्गीय विलासराव देशमुखांनी साथ दिली
आणि त्यावेळेस विलासराव देशमुखांनी 120 कोटी रुपये या बँकेला कर्ज म्हणून मंजूर केले. सुदैवानं 2008मध्ये यशवंतरावजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हे जे 120 कोटी होते त्याचं रूपांतर भाग भांडवलामध्ये केलं. त्यामुळं बँकेला प्रगती करायला वाव मिळाला. गेल्या 10 वर्षापूर्वी हे आमचं संचालक मंडळ आलं. पहिल्यांदा आमचे श्रीनिवास गोवटेकर स्वर्गीय त्यांना आम्ही अध्यक्ष केलं. नंतर आमचे कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर होते. गोविंदरावजी आपणही होता. पहिला ठराव आम्ही हे घेतला की बँकेच्या मीटिंगचे भत्ता घ्यायचं नाही, चहा पाणी देखील घ्यायचं नाही. आणि 5 वर्ष आपण भत्ते घेतले नाहीत. चहा प्यायचा असेल तरी आम्ही स्वतःच्या पैशातून पिला, पण बँकेचा चहा घेतला नाही. त्याच्यामुळे काय फार मोठं प्रॉफिट होते असं नाही. एक शिस्त लागली पाहिजे. कर्मचारी आमचे खूप कमी झाले. आज आम्ही 160 कर्मचाऱ्यावर ही बँक चालवतो. खरं तर 500 कर्मचारी असायला पाहिजे. पण सर्व संचालकांना अतिशय काटकसरीनं सगळं केलं. आणि जसा की उल्लेख हनुमंतरावजींनी केला, अशोकराव पालकमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील या दोघांनी मदत केली. आणि बँक आत्ताच म्हणाल्याप्रमाणे यावर्षी ढोबळ नफा 53,70,00,000 रुपये. आता आमचे अजित गोपछडे म्हणाले की बा याच्यावर विश्वास ठेवा की नाही. कारण अजित गोपछडे कधी बँकिंगशी फार जुळलेले नाहीत. आमची जे हे प्रॉफिट आम्ही सांगतो याची बॅलन्स शीट एक रिझर्व्ह बँकेला जाते, ऑडिट होते. असं आपल्याला या बँकेमध्ये असं काही खोटा नफा दाखवता येत नाही. आणि अतिशय सुस्थितीमध्ये आता बँक आहे. आता इमारतच पहा ना, झाली की नाही सुंदर. आमच्या चेअरमन लोकांना आपली इमारत पसंत पडली की नाही? हात वर करा. पडली ना? हां. कारण मी आमच्या संचालकांना सांगितलं की बा मी चेअरमन आहे, माझ्या बिलोलीची इमारत तरी चांगली झाली पाहिजे. पूर्वीच्याच इमारतीला हनुमंतराव आपण रिनिवेट केलं आणि आज अतिशय सुंदर अशी इमारत बिलोली शहराच्या वास्तूमध्ये भर घालणारी, स्टेट बँक ऑफ इंडियापेक्षाही चांगली. मला वाटतं स्टेट बँक ऑफ इंडिया तर अजूनही किरायाच्या ह्याच्यामध्ये आहे. आमच्या यादवरावकडे होती, आताही तिथेच आहे ना. तुमच्याकडे आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया? अरे तुला तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आहे ना स्टेट बँक ऑफ इंडिया. हां, स्टेट बँक ऑफ इंडियाची अजून स्वतःची इमारत नाही. अतिशय सुंदर इमारत झाली. बँकेच्या मार्फत पूर्वी आपण ट्रॅक्टर करत देत नव्हतो. संचालक मंडळानं भूमिका घेतली. यावर्षी आम्ही ट्रॅक्टर करत दिलेला आहे. गोल्ड लोन नव्हतं, आता आम्ही शेतकऱ्याला देखील सोनं तारणावर करत देतो. आमच्या संचालक मंडळाचा तर विचार आहे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला देखील घर बांधण्यासाठी कर्ज दिलं पाहिजे. का म्हणजे कर्ज आले आपण जसं कर्मचाऱ्याला कर्ज देतो घर बांधणीसाठी, तसं भविष्यामध्ये शेतकऱ्यालाही कर्ज घर बांधणीसाठी दिलं पाहिजे असा आमचा विचार आहे. मी फार विस्तारामध्ये जाणार नाही, खूप वेळ झाला आहे. पण जेवणाची व्यवस्था आहे, काळजी करू नका. मलाही जेवायचं आहे, तुम्हालाही जेवायचं आहे. म्हणून आता मला आनंद आहे की या बँकेला आपण नफ्यामध्ये आणू शकलो. बँकेच्या ठेवी वाढल्या, बँकेचं कर्जवाटप वाढलं, NPA कमी झालं, अनिश तफावत कमी झाली आणि आज बँक
अतिशय सुस्थितीमध्ये आहे, त्याचा मला आनंद आहे. या सगळ्या कामामध्ये आमच्या उपाध्यक्ष असतील, आमचे सहकारी संचालक असतील, त्या सर्वांचं खूप मोठं सहकार्य मला मिळालं. आणि विशेष म्हणजे मी नेहमी उल्लेख करतो की आमचे गट सचिव आणि बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनीही आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. परवा जेव्हा कर्जमाफीचा विषय आला, आपल्याला माहीत आहे की शासन एखादा निर्णय घेतलं की त्यांना 15 दिवसाच्या आत सगळी माहिती द्यावी लागते. हनुमंतराव, आपल्या गटसचिवांनी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आमचे MD अजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दिवस रात्र काम केलं आणि 15 दिवसामध्ये गव्हर्नमेंटला जी काही माहिती लागत होती दिली आणि आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे. हनुमंतराव म्हणाले, आता निवडणूक आहे, तुम्ही एका पक्षात आहोत, आम्ही एका पक्षात आहोत. हनुमंतराव, सहकारामध्ये पक्ष नसतो. तेव्हा जेव्हा आमदारकीची निवडणूक येईल तेव्हा पक्ष जातात. सहकारामध्ये आपल्याला चांगलं काम करायचं आहे. कुण्याही पक्षामध्ये चांगले लोक असतील तर त्यांना घेऊन आपण काम करू, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आणि आता मला तर उभा राहता येत नाही, तुम्हाला माहिती नाही, गोविंदरावला उभा राहता येत नाही, प्रतापरावला उभा राहता येत नाही, आम्ही 7-8 जणांना बाद आहोत. आता कारभारी तुम्ही जात. तुमचं रवींद्र चव्हाणचा तर विषयच नाही, बच्चेच आहेत तुमचे, जावाई आहेत. तसं माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आज जरी वेगळ्या पक्षामध्ये असले तर तुमचे गुरुच आहेत ते, तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही पक्षापेक्षा जे म्हणलात ना, व्यवस्थित प्लॅनिंग करा. आमचा काही फार मोठा रोल त्याच्यामध्ये राहणार नाही. आपण या सुस्थितीमध्ये आता बँक आणली, गोविंदराव, ती वाढ झाली पाहिजे, बँकेमध्ये आता प्रगती झाली पाहिजे. आणि आता प्रगती होण्याला संधी आहे. NPA कमी झाला, प्रॉफिटमध्ये आहोत. माझं तर असं मत आहे गोविंदराव, येणाऱ्या 2 वर्षामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकाराच्या मुख्य कार्यालयाची इमारत झाली पाहिजे. मी आमच्या MDने सांगितलं यावर्षी तुम्ही त्यासाठी ज्याला बिल्डिंग मला नांदेडची शाखा बांधायची आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये येत्या 2-3 वर्षामध्ये सुंदर अशी हेड ऑफिसची इमारत झाली पाहिजे अशी माझी स्वतःची धारणा आहे. म्हणून हनुमंतराव, तुम्ही पुढाकार घ्या. तुमच्याजवळ ते कला आहे, मी तुम्हाला सांगतो. दिसायला लहान मूर्ती आहे पण कलाकार आहेत मी तुम्हाला सांगतो. म्हणून आपण येणारी निवडणूक आपण सगळ्याशी चर्चा करा, आपण एकत्र बसू, काय करता येईल ते मार्ग काढू आणि या बँकेचं वैभव वाढलं पाहिजे आणि ही बँक आणखीन सक्षम झाली पाहिजे आणि जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आपल्याला कर्ज पुरवठा करता आला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. आमचे जे खासदार गोपछडे साहेब भाषण करून गेले, अतिशय सुंदर बोलले तुम्हाला आणि मी पाहिलं त्यांच्या मनामध्ये एक तडप आहे की त्यांचे जवळपास केंद्र शासन असेल किंवा आज ते जुने असे BJPचे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांचं बदल चांगलं आहे. त्यांचा मनापासून इच्छा आहे की बिलोलीची प्रगती झाली पाहिजे, मोठ्या प्रमाणात फंड्स आले पाहिजेत. आपण त्यांचे सहकार्य घेऊ, तुम्हाला काय अडचण नाही. आपण मित्रपक्ष जाऊ, त्यांचंही आपल्याला सहकार्य घेता येईल आणि त्यातून बिलोली तालुक्याची प्रगती झाली पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा विचार आमचा आहे. म्हणून आपण सर्वजण एकत्ररित्या विकास कसा होईल यासाठी नियोजन करू आणि सगळ्यांच्या सहकार्यातून बिलोली तालुक्याची जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. खूप मोठ्या संख्येनं आपण आलात, खूप उशीर झाला. खरं तर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील येणार होते, तर अचानक त्यांना
मुख्यमंत्र्यांचं काहीतरी काम निघाल्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत, म्हणून त्यांनी शुभसंदेश दिला. अशोकरावजीचाही या ठिकाणी शुभेच्छा संदेश आलेला आहे. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, नेहमी मला आशीर्वाद दिलात. मागच्या वेळेस तर या मतदारसंघातून मी बिनविरोध निवडून आलो संचालक म्हणून. त्याच्या पहिल्याच्या वेळेसही तुम्हाला माहीत नाही, माझ्या विरोधात फक्त 2 की 3 मतं पडली. लोकांचं प्रेम आहे, विश्वास आहे. त्या प्रेमाला, विश्वासाला पात्र राहण्याचा आपण प्रयत्न करूया आणि सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून बँकेची प्रगती करू आणि बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आपण सोडू, असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना वचन देतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र हो. सहकार खातं हे महाराष्ट्रावर आघाडीवर आहे, त्याच्यानंतर गुजरात आहे. पण सहकार खातं सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. ते दादा तुम्ही सांभाळता आणि तुमच्या प्रेमाखातर ही माणसं या ठिकाणी जमलेली आहेत. पुनश्च एकदा या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करण्यासाठी सरव्यवस्थापक श्री MT शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. MT शिंदे. सर्वांना विनंती आहे, कृपया कोणी जेवण केल्याशिवाय